जालना भाजप पदाधिकाऱ्यांची जिल्हास्तरीय बैठक संपन्न। राजकारणात फक्त निवडणूक जिंकणे नव्हे तर जनतेशी सतत संपर्क महत्त्वाचा। आमदार बबनराव लोणीकर। भारतीय जनता पार्टीच्या जालना जिल्हा ग्रामीण पदाधिकाऱ्यांची बैठक सोमवारी भाजपा कार्यालयात जिल्हा प्रभारी खासदार रामराव वडकुते यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। यावेळी आमदार बबनराव लोणीकर यांनी BLO 2 पदाधिकाऱ्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचं सांगत बूथ स्तरावर जनतेशी सतत संपर्क ठेवणे, मतदार नोंदणी, शासकीय योजनांची माहिती पोहोचवणे आणि नागरिकांच्या समस्या जाणून घेणे ही त्यांची प्रमुख जबाबदारी असल्याचं स्पष्ट केलं। राजकारणात केवळ निवडणूक जिंकणं महत्त्वाचं नसून समाजातील प्रत्येक घटकाशी सातत्याने संपर्क ठेवणं आवश्यक आहे, असं लोणीकर म्हणाले। अध्यक्षीय समारोपात खासदार रामराव वडकुते यांनी BLO 2 कार्यकर्ते हे पक्षाचे तळागाळातील खरे शिलेदार असल्याचे सांगितले। मतदानाच्या दिवशी मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचवणे, बूथ कमिटी व पन्ना प्रमुखांशी समन्वय ठेवणे आणि संघटन मजबूत करणं ही देखील त्यांची महत्त्वाची जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले। बैठकीला आमदार नारायण कुचे, माजी आमदार विलास बापू खरात, माजी आमदार कैलास शेठ गोरंट्याल यांच्यासह अनेक भाजपा पदाधिकारी उपस्थित होते। निवडणूक आयोगानं अधिकार दिले जातात तहसीलदार BLO 2 ला आपल्या BLO 1 त्याच्यात लक्ष घालायचं, त्याच्यासाठी नेमवलं BLO 1 त्या वार्डातल्या BLO 2 तिथं ऑब्जेक्शन दाखल करायचे आणि बाहेरचं जे मतदान आहे जे आपल्याला मिळतच नाही हे आमदार खासदारांना माहित असतं, पण ते रोखू शकत नाही कारण दोन्हीकडून यादीत नाव असतं। BLO 2 चं काम आहे की आपल्या वार्डामध्ये आपल्याला लीड मिळत नाही, आपल्याला खाली पाहावं लागतं, आपल्याकडून मतदान होत नाही, मग BLO 2 आपला एवढा मोठा वजनदार असतो पण तिथं विरोधी मताची संख्या जास्त असते, आपल्या मताची संख्या कमी असते, त्याच्यामुळं BLO 2 जे करू शकतो ते आमदार करू शकतो, BLO 2 करू शकतो ते खासदार करू शकत नाही, BLO 2 जे करू शकतो तो जिल्हाध्यक्ष करू शकत नाही, BLO 2 जे करू शकतो तो तालुका अध्यक्ष जिल्हा परिषद सदस्य करू शकत नाही। BLO 2 ला विशेष अधिकार दिले पक्षाला, जेवढे अधिकार BLO 2 शिक्षकाला आहे किंवा सरकारच्या अधिकाऱ्याला आहेत, कर्मचाऱ्याला आहेत, तेवढेच अधिकार BLO 2 ला आहेत। BLO 2 चं काम काय तर आता मी तुम्हाला डेमो दाखवलं घोड्यांचं की ज्या मुली लग्न होऊन आपल्या तालुक्यात आल्या त्यांचे नाव आपल्याकडे टाकून घ्यायचे आहेत, त्याचा पाठपुरावा करायचा आहे, फोन करायचा आहे, यादीतला क्रमांक फोनवर आपल्या घरात जी मुलगी आली, आपल्या गावात जी मुलगी आली, ते 25 मुली आल्यात, समजा 30 मुली आल्यात, 50 मुली आल्यात, मोठं गाव असेल तर 100-200 मुली आलेल्या आहेत, ते यायचे नावं टाकायचे तर त्यांच्या घरी जावं लागेल, बसावं लागेल, त्यांचा फॉर्म भरून घ्यावा लागेल आणि BLO 2 आपला सरकारी BLO 2 त्याचं काम करतो, पण असे जे काही आवडजागी नोकरी आहेत तर हे नावं टाकण्यासाठी आपल्याजवळ त्या गावात या 5 वर्षात ज्या मुली लग्न होऊन आलेल्या आहेत ज्यांची नावं मतदार यादीत नाही आहेत ती 100-200 मुलींची यादी घ्यावा लागेल आणि त्यांच्या वडिलांना बोलून आपल्याला त्यांचा क्रमांक घ्यावा लागेल, मतदार यादीतलं नाव घ्यावं लागेल। थांबतो।